नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, पुणे महानगरपालिकेची सर्वात मोठी शिक्षक भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा ही जी भरती आहे ही भरती 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुणे विभागामध्ये ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांसाठीची मराठी माध्यमाची ही भरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये एकूण सॅलरी तुम्हाला 20,000 रुपये इतकी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर तुमची निवड प्रतीक्षा यादी जी आहे ती शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुसार ती यादी लावली जाणार आहे आणि ही जी भरती आहे ही तात्पुरत्या स्वरूपात केवळ 6 महिन्याच्या कालावधीसाठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकवट मानधन जे आहे ते 20,000 रुपये पर महिना इतकं मिळणार आहे। तर या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, ही जी भरती आहे ही भरती कुठं आहे तर पुणे जिल्ह्याचं जे शैक्षणिक विभाग आहे त्याच्यामध्ये आहे। प्राथमिक विभागाची भरती आहे। पुणे महानगरपालिकेचे जे काही कार्यालय आहे कैलासवासी भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अर्ज जे आहेत ते 11 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला स्वतः येऊन अर्ज काय करायचे त्या ठिकाणी जमा करायचे आहेत। पोस्टाने अर्ज जे येणार आहेत ते अर्ज त्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत, याची मित्रांनो तुम्ही नोंद घ्यायची आहे। आणि अर्ज आपल्याला ही जाहिरात काल 24 तारखेला प्रसिद्ध झालेली आहे। 24 तारखेनंतर पुढील 5 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला काय करायचे, आपले ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन तिथे नेऊन जमा करायचे आहेत। आता आपल्याला त्या ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता किंवा प्राधान्यक्रम कशाप्रमाणे निश्चित केला आहे ते इथं दिलेलं आहे। 1ली ते 12वी मराठी माध्यमातून तुमचं शिक्षण झालं असलं पाहिजे आणि तुमचं D.Ed B.Ed मराठी माध्यमातून तुम्ही उत्तीर्ण असलं पाहिजे। दुसरं बघा इथं काय म्हटलेलं आहे, 1ली ते 10वी पर्यंत मराठी आणि 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण झालं तरी चालणार आहे आणि D.Ed B.Ed मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तिसरं काय दिलेलं आहे बघा इथं, 1ली ते 10वी मराठी अथवा इतर माध्यमातून व 12वी मराठी माध्यमातून शिक्षण व D.Ed B.Ed मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, तरीही तुम्हाला तिथं तुमचे जे काही ॲप्लिकेशन आहेत ते ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार आहेत। 1ली ते 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण D.Ed B.Ed मराठी माध्यमातून उत्तीर्ण आवश्यक आहे। त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता, CET TET चाचणीच्या गुणानुक्रमे उत्तीर्ण उमेदवाराची यादी प्राधान्यक्रमाने तयार करण्यात येणार आहे आणि इथं पद किती भरली जाणार आहे तर एकूण 213 पदांसाठी जी भरती आहे खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पद भरली जाणार आहे। आणि त्याचबरोबर बघा आपल्याला इथं कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने आरक्षण देण्यात आलेलं आहे ते देखील तुम्ही इथं पाहू शकता। तर बघा मित्रांनो, तुमच्या काही अटी आणि शर्ती इथं दिलेल्या आहेत। तर इथं बघा ही जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापर्यंत तुमचं जे वय आहे ते वय तिथं विचारात घेतलं जाणार आहे। 38 वर्ष आणि 43 वर्ष हे वयाच्या तुम्हाला तिथं अटी आहेत, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर तुम्हाला तुमचं जे काही परीक्षेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वगैरे जे आहेत 10वी 12वी असेल, तुमचे जे काही D.Ed B.Ed चे प्रमाणपत्र आहेत ते देखील लागणार आहेत। तुमचा कास्ट कॅटेगरीमधून येता तर तुमचा जातीचा दाखला त्या ठिकाणी आवश्यक आहे। महिला विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र जे आहे ते जोडणं आवश्यक आहे। अशा पद्धतीच्या बऱ्याच सगळ्या डॉक्युमेंट जे आहेत त्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं जमा करणं आवश्यक आहे। सगळ्या डॉक्युमेंट तुम्ही मित्रांनो सेल्फ अटेस्टेड करायचे आहे आणि त्या ठिकाणी जमा करायचे आहेत। सत्यप्रती आपण ज्याला म्हणतो त्या सत्यप्रती तिथं जमा करायच्या आहेत। त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल ID देखील व्यवस्थित टाकणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। आणि जे काही मित्र पोस्टाने अर्ज करणार आहेत त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची त्यांनी नोंद घ्यायची आहे। तर बघा अतिशय चांगली भरती पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहे शिक्षकांसाठी आणि इथं आपल्याला मित्रांनो अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे। हा जो अर्जाचा नमुना दिलेला आहे या नमुन्यात मित्रांनो तुम्ही तुमचा अर्ज भरायचा आहे आणि तुमची सगळी डॉक्युमेंट त्याला जोडून तुम्ही जे काही आपल्याला ॲड्रेस दिलेला आहे, हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरती नेऊन काय करायचे आहेत, स्वतः तिथं जमा करायचे आहेत। तर बघा
अतिशय चांगली भरती पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहे। ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची आहे। तर जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी निश्चितच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।